बहिणीनं आज कुठं आली बघा. आज अशा ठिकाणला आली या. ते तुम्ही ठिकाण ती कधी बघितलं असेल बरं का. बघितलं नाही म्हणणार नाही, पण त्यांनी आज आपल्याला बोलवलं होतं. आणि असा घोटाळा झाला ज्या दिवशी आपल्या सवासने त्या दिवशी त्या ताई आल्या. मी तुम्हाला म्हणलं पण होतं आल्या त्या, पण आपलं ती कार्यक्रम असल्यामुळं मला ताईंना वेळ देता आला नाही, त्यांच्या संग बोलता आलं नाही. तरी पण त्या ताईंनी एकदम गोड अशा मला बोलल्या. आणि मी यायचे म्हणून श्रीहावा इकडे त्यांचा कसा राडा चालाय सगळा. स्वयंपाकाची तयारी चालू. राडा बघा, जिथं आपली स्वयंपाक खोली आहे तिथं राडा तर असतोच, प्रत्येकाच्याच घरी राहतो. पण ती जे आपण यायच्या अगोदर त्यांनी तयारी चालू केली आहे ती मी तुम्हाला तयारी दाखवते. नेमकं त्यांनी काय केलंय काय नाही ते आपण बघूया. आपण यायचं म्हणून त्यांनी खास आबत ते सकाळधरनं त्यांची तयारी चालू आहे. बाबा आपल्यात आज कोणतरी येणार आहे ते, त्यांच्या पाहुणचारासाठी आपण आज काय तर मकाची भाकरी ज्वारीची भाकरी केली. आपल्या खिलारवाडीलाच मकाच्या भाकरी असते असं काय नाही बरं का. ह्यांच्याकडे सुद्धा मकाच्या भाकरी आहेत त्या. आणि खरं मकाच्या भाकरीला काही चव असते का नसते. मग बघा चिकन आणलंय. त्यांनी चिकन आणलंय, शिजवून ठेवलंय एकदम मस्त मध्ये. आल्या गरम म्हणलं तडका गार भाजी होईल म्हणून शिना त्यांनी भाजी बनवली नाही. आता म्हणली भाजी बनवून घ्यायची. गरम गरम भाकरी केली त्यात आता भाजी बनवायची, जेवण करायचं. लय दिवस झालं ताई या म्हणल्यावर आता आल्या तर त्यांना आता दिवस. तर बहिणीनं तुम्ही ह्यांना सगळीकडे ओळखताय. यांचं फेसबुक इंस्टावर एकदम व्हायरल आहे त्या ताई. तुमची कळत ताई सुद्धा एवढी इंस्टावर फेसबुकवर व्हायरल नाही, पण या ताई इंस्टावर फेसबुकवर भरपूर प्रमाणात व्हायरल आहेत त्या. आणि मला पण ह्यांना लय दिवसापासून भेटायचं होतं. लय दिवसाची इच्छा होती की ह्यांची माझी गाठ कधी होईल, पण मला माहित नव्हतं की ह्या आपल्या गावाजवळच आहेत त्या. आपल्या जवळ पंढरपूर पंढरपूर काशीगाव मध्ये आहे ते माहितच नव्हतं. योगा योग देवानीच गाठ भेट घालून दिली म्हणायचं आमची. टायमाला नेमकं गेलो. सवासने त्या दिवशी होते, त्या दिवशी व्हिडिओ काय काढता झालं नाही. आणि त्या दिवशी ताई आल्या पोळ्या त्यांच्या मागे राडा सगळा होता चालू. सगळा म्हणजे भरपूर म्हणलं कसं पुन्हा तुम्ही आल्यावर आपण काढून परत आपल्याकडे अजून बोलवायचं. एक दिवशी निवांत आपल्याकडे पटांगण रिकाम आहे, तुम्हाला सगळ्यांना पण माहित आहे. ताई पण नाटते तुमच्याकडे सगळं पटांगण रिकाम आहे मध्ये. आणि त्यांनी इंस्टावर एक व्हिडिओ काढला होता, एकदम भरपूर प्रमाणात असा व्हायरल झाला बरं का इंस्टावर त्यांचं. मनानं पण खरंच चांगली आहे ती माणसं. आणि बहिणीनं खरं ह्यांचं एक मला पटलं, जसं माझं विचार येतं तसं ह्यांचं येतं की संघ कायच नाही यायचं नाही. काय नाही होय, सगळं इथंच ठेवून जायचं. माणूस की माणसं संघ येते, काय पैसे काय संघ येत नाही. काय संघ येत नाही. आपण तोंडानं बोलतो ना तिचं त्याच समाधान आहे. कसं आहे बरोबर. किती बी तुम्ही पैसे मिळवा, किती बी धंदा उलट ठेवा, काय नाही आपल्या संघ येत. सगळं इथं जी बोलल जी राहायला आपण त्याच्यावर आहे बघा. माणूस म्हणतोय की आईला अमुक अमकी चांगली होती बरं का, लगेच नाव निघतंय लगेच. काय म्हणते माणूस माणसं ओळखायला फसतंय. तेवढा मला चांगला अनुभव आहे. मला चांगला अनुभव आहे. पण ह्यांना ज्यावेळेस मी बघितलं बोलली, ज्यावेळेस ही घरी आले त्यावेळेस बघता क्षणी ओळखलं की बाबा खरंच माणसाला बघितल्यावर माणसाला ओळखू येतं माणूस कसं आहे कसं नाही. लगेच माणसानं ओळखलं पाहिजे. मग काय तर जाऊ दे. मग आता ह्यांना भाजीला करायला कशी करते ते कशी नाही भाजी बघूया. आपली करण्याची पद्धत वेगळी आहे, ह्यांची करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि ह्यांचं घर एकदम आपल्या घरापासूनच काय तसं म्हणू नका. ह्या घरासाठी मी किती तरच ती माझ्या जीवाला माहित आहे. ही घर आपलं जे असते ना आपलं मंदिर असतंय, त्यामुळं आपलं घर आपल्यासाठी एखाद्या ताजमहल पेक्षा सुद्धा लय मोठं आहे. त्यामुळे आपल्या घराला कधीच कमी समजायचं नाही. बहिणीनं बघूया भाजी ताई कशा बनवते ते लागले त्या. आता ही जी चिकन त्यांनी काढलेलं आहे का नाही ती तयारी चालू केली, सुक्क बनवायची तयारी चालू केली त्यांनी. इकडं त्यांची मंजू एक आहे, इकडे तिचा उठलाय कालवा. तर ताईची तयारी चालू आहे. ताई ह्याची काहीच गरज नव्हती हो. आवड कसं आहे माहित आहे, ज्याला आवड असते ती सवड काढतं. ज्याला आवड नसते ती सवडच काढत नाही. तर बहिणीनं मला एकटीलाच बोलवलं नव्हतं, तर ज्योतीला पण आपल्या बोलवलं होतं. ज्योतीला पण परत येऊ म्हणलं तिला परत जाऊया. काही लागलं तर काय सगळं काय असं ते
ज्याची त्याची करण्याची पद्धत वेगळी असते. हा, जे त्याचं करणं वेगळं असतं, आपलं करणं वेगळं, ह्या ताईंचं करणं वेगळं आहे. बघूया तरी कशी बनवते ती, कसं नाही आमच्या हात दाखवून बघा. बघणार की खाऊन बघणार की. आता तुम्ही तुमच्या घरी केलंय, आपण आपल्या तिकडं गोट्या करूया एक दिवशी निवांत या, मस्तपैकी बेत करूया. हा, चुलीवरचं खायला या. आमच्यात काय चुलीला काय आडूस नसल्यामुळे आज नाही काय. अहो आमच्यात हाय आडूसा, तुम्ही या मस्तपैकी मोकळ्या पटंगणात एकदम गणार रगीलपैकी भाजी मटणाची बनवूया, सगळेजण बसून निवांत खाऊया. तर त्यांचं झालंय बोलत बोलत, मसाला घेतलाय त्यांनी भाजून बरं का. आता त्यांचं काय काय आहे ती लागले त्या टाकायला. आता एक खोबरं टाका लागले, अद्रक पेस्ट टाकली. चालू आहे त्यांचं, चालू द्या. तर बहिणीनं कसं आहे माहिती आहे का, पहिल्यांदा आपण एखाद्याच्या घरी आल्यावर जरा एका जागेला बसतो, बोलत नाही किंवा कुणाला काय म्हणत नाही. पण ह्या ताई ज्यावेळेस आपल्यात आल्या, घाटीक बर सुद्धा बसल्या नाही त्या, म्हणजे आमच्यात अशा रमून गेल्या ज्योतीत माझ्यात. मग तवाच ज्योती मला म्हणली, अहो ताई त्या ताई आपल्यात लगे असे मिसळल्या. होय अगं ज्योती म्हणलं, त्या ताई लगेच आपल्यात मिसळून गेल्या. तर कसं असते म्हणलं, स्वभाव आणि एकामेकाची मनच हा हा तिथंच काय माहिती की जग पोचतं तसं काम आहे. हा, जग काय तर आहे म्हणवती. आता ती मन माझ्या पण लक्षात येईना. ताईंचा गेला मसाला बरं का. तर सांगायचा मुद्दा, ताईंला येताना मला मसाला आणायचा होता, पण असं झालंय की मसाल्याला जे आपल्याला ऑर्डरी पडलेले होते ते सगळ्या काय असं ती पॅकिंग झालेलं आहे. आता उद्याच्याला तुमच्या घरी आहे, पण आमची तुम्हाला टेस्ट काय तर बघितलं पाहिजे का नाही, कसं आहे कसं नाही. तर उद्याच्याला आपण बनवणार आहे मसाला. आणि ताई लागले ते चिकन टाकायला. मसाला तर ज्या दिवशी तयार, उद्या तर तयार होणारच आहे आपला मसाला. आणि ज्यावेळेस आपल्या ताई येतील त्यावेळेस त्यांना ती मसाला टेस्ट करण्यासाठी खास द्यायचा आहे. तर आता लागले ते बरं का ती हलवून घ्यायला. आम्ही असं काय सुद्धा करत नाही बघा ताई, आम्ही सरळ मटणाची ती म्हणजे आपण जी भाजी पातळ बनवतो का नाही, त्यातच असतंय सगळं काय असेल ती. तर बहिणीनं बघूया, ताईंचं तर झालंय सुकं मटण बनवून शिना. आता आमच्यात असंच करा म्हणजे सुकं वेगळं ती भाजी वेगळी असं आहे का, जे त्याच्यात करण्याची पद्धत वेगळी असती. मगाशीच मी म्हणलं होतं. तर बघूया तसंच. कसलं वाढलं या, इतकं मैदा चांगलं केलं या. खायलाच कोण नाही. चावल वाढले, चावल खावा बोला. हडकच दिसायला लागले, त्यामुळे चावायला लागणार आहे. नाही त्यात थोडं पोका पोका हाय घे. मऊ दिलाय, खावा गपचे बघा इथं. आणि रस्त्याने जाताना कुठं रवत करत बसा. अगं काय करू पाहुणे जेवाय बोलवते तुम्ही, आपण खायला सांगते तुम्ही, आणि मसाला सारखं गैसारखं सावलेलं कुठं तर रोज करत मग काय चुकीचंच नाही त्यांचं. सिस्टमच तशी नाही की. हाय की पाहिजे नाही मला सांगा. पाण्याची बाटली देतो. हा, झोपल्याशिवाय जिरणार ना. कुठं तर झाड बघून शिना झोपा, त्याला त्या भाषेत राहून तू म्हणते ती, कळलं का. पण आता इकडे झाडं नाही ती, सगळ्या द्राक्षीच्या बागा आहेत. मग द्राक्षीच्या बागेतच झोपायचं कुठं तर. आता एक बाटली वळायची आणून, आता हा. एक बाटली टाकायची. नेमकी बाटली आणायची कशाची. अहो, झाड तुम्हाला जरी कशी नसलं, बाटली द्यायची? गावाकडे कुठेतरी दुकान असतं. कशाच दिशी दारूच. आता मी काय म्हणलो का आता, अगं असं कसं आहे, बरोबर. अहो दुकान म्हणजे सोडा हा. थम्सअप, नाही पचलं तर थोडं घ्या आणि एका झुडूप बघा, दुधात आणून जिरतय. मग निघतो घरी सुद्धा, आणि घरी गेलो मात्र फोन करा, कसं वाटलं काय नाही सांगा आम्हाला. फोन करतोय बाबा, आज बाथरूमला किती वेळा गेलो, किती वेळा नाही, हे सांगतो आवर्जून तुम्हाला मी. बरं असं द्या, कसा वाटला तुम्हाला त्यांच्या घरी काय जेवण आल्यानंतर. खायला एक नंबर बनवलंय बरं का, आणि जेवण भरपूर झालंय बघा, भरपूर खावा, मागून घ्या, खावा. काय म्हणते ते, लाजू नका. लाजू नका आणि मागू नका. मागत ना हायतनच कमी करायला सांगतो, पण करत नाही. काय झालं माहितीये का, ह्यानी डायटिंगवर आहे तो, बहिणीनं तुम्हाला तर माहित आहे. ताईंनी भरपूर वाढलंय, पण असं द्या, तसंच असतं. पाहुण्याच्या या आल्यावर. जेवायला. राम राम.